एक सरकारी नोकरी मिळवण्यासाठी तुम्ही गेले 3 वर्ष रोज 8 ते 10 तास लायब्ररीमध्ये बसून अभ्यास करताय. त्याची परीक्षा पण जवळ आली. तुम्ही परीक्षेला गेले, मात्र तुमच्या नावात थोडासा बदल आहे. तुमच्या आधार कार्डवरचं आणि तुमच्या हॉल तिकीटवरचं नाव मॅच होत नाही, म्हणून तुम्हाला परीक्षेला जाऊ दिलं नाही. किंवा तुमचं लग्न झालंय, तुमचं नाव बदललंय, मात्र नाव बदलल्याचा पुरावा तुमच्याकडे नाहीये, म्हणून तुम्हाला पेपरलाच बसू दिलं नाही, तर कसं वाटेल? काही विद्यार्थ्यांचं सिलेक्शनही झालं. म्हणजे 4 वर्षांची मेहनत कामाला आली, सिलेक्शन झालं, सेलिब्रेशन झालं. शेवटी कागदपत्र पडताळणीला बोलवलं आणि तिथे एखादं डॉक्युमेंट नाही किंवा एखादं डॉक्युमेंट व्हॅलिड नाही किंवा चालू वर्षाचं नॉन क्रिमिनल नाही, म्हणून जर तुम्हाला बाहेर काढलं, तर तुम्हाला कसं वाटेल? सगळ्या कष्टावर पाणी फिरल्यासारखं वाटेल आणि ते अगदी खरं आहे. अनेक विद्यार्थ्यांसोबत हे